नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आमचे पूर्वासुरी सांगतात, शिवम भूत्वा शिवम यजेत. आमच्या वेद, श्रुती, स्मृती, पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे शिव ही ज्ञान आणि कलेची देवता आहे. आणि म्हणूनच या ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांच्या मस्तकावरून नित्य पावन अशी ज्ञानगंगा सतत वाहते आहे. शिवशंकरांचं नित्यधाम म्हणजे कैलास. याच्यातून भगवान शिव सुचवतात की चारित्र्याच्या शुद्ध बैठकीशिवाय खरे ज्ञान शोभत नाही आणि ज्ञानाची बैठक ही विशुद्धच असायला हवी. त्याच वेळी या उत्तुंग शिखरावर बसलेले शिवशंकर आपल्याला हेही सुचवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्ती करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचायला हवे. कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. शिवशंकर त्रिलोचन आहेत. अर्थात या तिसऱ्या डोळ्यांनी त्यांनी कामदेवाचे दहन केले आहे. खऱ्या ज्ञानी माणसावरती झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. अर्थात ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाग्नीने इतर क्षुद्र कामनांना जाळून नाश करून टाकतो. हरिहर हे अद्वैत आहे. शिव ही ज्ञानाची देवता तर विष्णू ही प्रेमतत्वाची देवता. एका कथेनुसार जेव्हा केव्हा भगवान विष्णू शिवशंकरांची आराधना करत होते, त्यावेळेला सहस्त्र कमल वाहण्याचा संकल्प त्यांनी केला आणि एक कमळ कमी पडते आहे हे म्हणल्यावर त्यांनी स्वतःचेच नेत्र कमल प्रभूंच्या चरणी अर्पण केले. अर्थात ज्ञानवंतांनी प्रेमळ नजरेने सृष्टीकडे बघायला हवे. ज्ञान आणि प्रेम यांचा समन्वय जो जाणतो तोच सत्य अशा शिवाला जाणतो. तेच सत्य शिव पुढच्या भविष्यात या सृष्टीला, या ब्रह्मांडाला सुंदर बनवू शकतं. समग्र सृष्टीला व्यापून जो शेष राहतो त्या परमात्म्याला वस्त्र कोण नेसवणार? आणि म्हणूनच शिव हे दिक अंबर आहेत. दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. अर्थात दिशांचं वस्त्र ज्यांनी पांघरलेलं आहे असे. थोडक्यात ज्ञानी पुरुषानेही ह्या आवृत्त होण्याच्या विभूतीला समजून घ्यायला हवे. महापुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांचं भस्म शिवशंकर कपाळी मिरवतात आणि अशा प्रभुनिष्ठ ज्ञानी लोकांचे मस्तक अर्थात कवटी ते त्यांच्या गळ्यामध्ये हार म्हणून धारण करतात. भगवान शंकरांच्या हातात असलेला त्रिशूळ सज्जनांना आश्वासन देतो तर दुर्जनांना तो भयग्रस्त बनवतो. संहारक शिव अशा शंकरांच्या हातामध्ये त्रिशूळ तर शोभतोच, पण त्याच वेळी त्यांच्या हातात असलेला डमरू मात्र आश्चर्य निर्माण करतो. डमरू हे सृजनाचं प्रतीक, डमरू हे सर्जनाचं प्रतीक आणि शिवाय डमरू हा ज्ञानाचाही उद्गाता आहे. महर्षी पाणिनीला त्याच्या व्याकरणाचे बीज मंत्र ह्याच डमरूच्या नादातून सापडले होते अशी दंतकथा श्रुवित आहेच. सृष्टीतील अशीच कितीतरी रहस्य अनेक सृष्टी संशोधकांच्या कानाजवळ डमरू वाजवून शिव सांगतात. अशा प्रकारच्या अनेक कथा आपल्याला पुराणांमध्ये, स्मृतींमध्ये सापडतात. भगवान शिवशंकरांनी सर्प आपल्या अंगा खांद्यावर मिरवले आहेत. थोडक्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार जे विषारी आहेत त्यांनाही जे सहजपणे आभूषण म्हणून मिरवतात, अर्थात त्यांचं दमन करून त्यांना शरणागत बनवतात, ते शिव.
शिवकल्याणाचं काम करणाऱ्याने सतत विष धारण करण्याची प्रवृत्ती ठेवायला हवी हे सुचवण्यासाठी जणू शिवशंकरांनी हलाहल धारण केलं आणि स्वतः नीलकंठ बनले. शिवशंकरांनी द्वितीयेची चंद्रकोर मस्तकी धारण केली आहे. ही द्वितीयेची चंद्रकोर प्रतीक आहे ते कर्मयोगाचं. अर्थात जर ज्ञानी कर्मयोगी होईल तर तो सहज भावानी शिवत्वाला प्राप्त होईल, अर्थात पूजनीय होईल. ह्याचबरोबर शिवशंकरांच्या मस्तकावरती अखंड जलाभिषेक चालू असतो आणि तो सुचवतो की ज्ञानात आणि कर्मात अखंडत्व हवं, अर्थात सातत्य हवं. शिव ह्या शब्दामध्येच दोन वर्ण रुध आहेत, श ई आणि व. म्हणजेच जर त्यातला इकार काढून टाकला तर उरेल ते फक्त शव. शिव शब्दातला हा इकार शक्तीचा निर्देशक आहे. शव म्हणजेच चेतना रहित, अर्थात शक्ती रहित असलेला देह. आणि म्हणूनच आमचे शिवशंकर पार्वतीच्या विरहामध्ये स्मशानवासी होतात, तर जेव्हा शक्ती सहित असतात तेव्हा मात्र हिमालयाच्या उत्तुंग शिखरावरती विराजमान होऊन अखंड स्वानंद सुखामध्ये रममाण असतात. शिवशंकरांची पूजा केली जाते ती निर्गुण रूपामध्ये. सामान्यतः शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये शिवपूजा करण्याची प्रथा रूढ आहे. त्यामध्ये पिंड किंवा बाण आणि शाळुंका असे दोन भाग असतात. ह्यातला पिंड म्हणजे बाण हा भाग शिवतत्वाचा निर्देशक, तर शाळुंका म्हणजे शक्तितत्वाचं निर्देशन आहे. सर लॉवेल म्हणतात, या विश्वात सर्वप्रथम एक अग्नीचा लोळ उमटला, तर आपले ऋषी वसिष्ठ म्हणतात तो अग्निलोळ नसून ते होते ज्योतिस्वरूप साक्षात शिव. शिव म्हणजे आजच्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर एनर्जी म्हणजे शक्ती जी अविनाशी आहे. आणि म्हणूनच आमचं अध्यात्म असं सांगतं की शिव आणि शक्ती हे अभिन्न आहेत. आपल्या अध्यात्मामध्ये शिवशंकरांना स्थाणू अशी संज्ञा आहे. स्थाणू म्हणजे ह्या सृष्टीचा प्रथम सूक्ष्म कण, ज्याच्यातून अवघ्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. तो स्थाणू स्थित आहे, म्हणजे तो परमाणू हा नित्य अखंड आहे. आता आधुनिक वैद्यकशास्त्र ह्याच प्रथम सूक्ष्म बीजकणाला DNA म्हणजेच डिऑक्सिरायबो न्यूक्लेइक ॲसिड असं म्हणतात. आता आपल्या ऋग्वेदामध्ये शिवशंकरांनाच उग्र म्हणजेच ॲसिड अशी संज्ञा आहे. आधुनिक शास्त्रज्ञ असं म्हणतात की ह्या DNA पासूनच सजीव देह तयार होतो. आजचं आधुनिक शास्त्र असं सांगतं की अणूच्या मध्यभागी केंद्रक आणि बाहेर इलेक्ट्रॉनचं एक कवच आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या सभोवताली फिरत असतात. आमच्या ऋषीमुनींनीही प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या बरोबरच तिसरा न्यूट्रॉन असतो हेही सांगितलेलं आहे. त्यालाच आजचे आधुनिक शास्त्रज्ञ 3 परमाणूंचा त्रसरेणू ह्या नावाने ओळखतात. आणि आमच्या ऋषीमुनींनी शोधून काढलेलं शिवलिंग आणि शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले हे त्रसरेणू हे मूलतः एकच आहेत. जसं मध्ये न्यूक्लियस म्हणजे महादेवाची पिंड, त्याच्या भोवताचं इलेक्ट्रॉनिक फील्ड म्हणजे कवच म्हणजेच शाळुंका, अर्थात देवी पार्वती म्हणजेच शिवाची माया. ही माया दिसत नाही पण अनुभवायला येते, तद्वत इलेक्ट्रॉन दिसत नाहीत पण त्यांच्या शक्तीचा प्रत्यय मात्र निश्चित येतो. ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनला 3 कला असतात, त्याचंच प्रतीक म्हणून शाळुंकेवर 3 वलय काढलेली असतात. भक्तांच्या मान्यतेनुसार बाणामध्ये हरिहर यांचा निवास असतो. ह्यातला हरी म्हणजे विरक्त पुरुष, तर हर म्हणजे उदासीन असा न्यूट्रॉन. आता ब्रह्मदेवांची उत्पत्ती ही विष्णूच्या नाभी कमलातून झाली अशी मान्यता आहे. उदासीन न्यूट्रॉनमधून इलेक्ट्रॉन उत्पन्न होतात आणि इलेक्ट्रॉन पासूनच अवघ्या विश्वाची निर्मिती होते. आधुनिक शास्त्रज्ञांनी लावलेले शोध
आणि आपल्या ऋषी मुनींनी लावलेले शोध हे एकच आहेत हे अगदी सिद्ध होतं. ह्या मूर्तीकडे खरं तर नीट बघितलं तर लक्षात येईल, मध्यातली पिंड, त्याच्या भोवती आडवं असलेली शालुका आणि त्याभोवती स्प्रिंग सारखा दिसणारा नागाचा वेटोळा आणि आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांनी मांडलेलं DNA रूप हे गोल जिन्याप्रमाणे हेलिक्स आणि स्पायरल म्हणजे स्प्रिंग प्रमाणेच आहे. महादेवाच्या पिंडीच्या नागाचा आकारही हा असाच स्प्रिंग सारखाच आहे. असं बघता पाश्चिमात्यांना अणूचा शोध लागला तो इसवी सन 1808 मध्ये. तर जवळपास आजपासून 7,500 वर्षांपूर्वी कणाद महर्षींनी परमाणूचा शोध लावला होता असं श्रीमद भागवतामध्ये नमूद आहे. वॉटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी 1953 मध्ये DNAचं मॉडेल म्हणून डबल हेलिक्स म्हणजे गोल जिना बांधला होता. पण जवळपास 16,000 वर्षांपूर्वी आमच्या ऋषी मुनींनी ह्याचंच प्रतीक म्हणून शिवलिंग तयार केलं होतं. 2 पिंडी एकमेकांवर ठेवल्या की डबल हेलिक्स सारखा आकार तयार होतो. ह्याचं आणखी एक प्रतीक म्हणून शंकर भक्तांमध्ये त्रिपुंडी गंध लावण्याची पद्धत आहे. न्यूक्लियस ॲसिड्स ही प्रामुख्याने 4 भागांची बनलेली असतात असं आजचं आधुनिक शास्त्र सांगतं. आणि म्हणूनच नटराज शिव हे चतुर्भुज आहेत. तर मोनोन्यूक्लियर ॲसिड्स हे 3 भागांचे बनलेले असतात, म्हणून आमचे शंकर हे त्रिनेत्रधारी आहेत. OHCP आणि N ही 5 मूलद्रव्य आहेत असं आधुनिक शास्त्र सांगतं. तर आमचं अध्यात्म सांगतं भगवान शिवशंकरांना 5 मुख आहेत. शंकरांनाच आमच्या ऋग्वेदानी वंशकर असं म्हणलेलं आहे, म्हणजेच वंश वाढवणारा. तर आधुनिक शास्त्र असं सांगतं की DNA मुळेच जीव आणि क्रोमोसोम्स बनतात आणि त्यामुळेच अनुवंशिक गुण पिढ्यानपिढ्यामध्ये उतरत असतात. थोडक्यात संपूर्ण ब्रह्मांडाचा सूक्ष्मतम परमाणू म्हणजेच अध्यात्माच्या भाषेत शिव, आणि त्यालाच आजच्या आधुनिक विज्ञानाने म्हणलेलं आहे DNA. आणि म्हणूनच ब्रह्मा जरी विश्वाचा उत्पत्ती करता असला तरी त्याची मूळ शक्ती आहे ती शिव, अर्थात शक्ती सकट असलेला शिव. ही शक्ती म्हणजेच आजच्या विज्ञानाच्या भाषेतली व्हॅलन्सी अर्थात संयुजा, म्हणजेच तिला आमच्या ऋषी मुनींनी नाव दिलं रेणूची परमशक्ती, ती रेणुका. ही रेणुका तिचं एक रूप अत्यंत प्रेमळ सौम्य वत्सल आहे, तर दुसऱ्या रूपात ती महाभयानक विनाशकारी अशी आहे. कारण शिव म्हणजे साक्षात न्यूक्लियस आणि त्याची शक्ती म्हणजेच ही न्यूक्लिअर एनर्जी. आता अध्यात्माच्या शब्दात सांगायचं तर शिव रुद्र आहे, म्हणून त्याची शक्ती ही रुद्राणी आहे. तिचं हे संहारक रूप आमच्या ऋषी मुनींना ठाऊक असल्यामुळेच रुद्र आणि रुद्राणीचे प्रयोग केले जात ते गावाबाहेर. आणि म्हणून आजही शिवशंकरांची सर्व मंदिरं ही गावाबाहेर, नदीकाठी किंवा डोंगरात आहेत. आणि जिथे जिथे शिवमंदिर आहे त्या त्या सर्व ठिकाणी पाणी उत्पन्न झाले आहेच. अन्यथा जे पाणी समुद्र सपाटीवर नसते ते पाणी इतक्या उंचावर किंवा खोलवर आलेच कुठून, हा प्रश्न स्वाभाविकच मनात उत्पन्न होतो. जगातली कोणतीही शक्ती ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक असते आणि तिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी 2 टोकं असतात. आणि म्हणूनच महादेवाच्या पिंडीभोवती असलेल्या शाळुंकीचे टोक हे कायमच उत्तरेकडे असते. पृथ्वीचा उत्तर ध्रुव निगेटिव्ह असतो हे आमच्या ऋषी मुनींना ठाऊक असल्यामुळेच त्यांनी ह्या शाळुंकेचे टोक उत्तरेकडे केले. शास्त्रज्ञांच्या मते सर्वप्रथम क्वार्क व न्यूट्रॉन निर्माण झाले. आमचं शिवपुराण सांगतं की सर्वप्रथम क्वार्क म्हणजेच शिव निर्माण झाले. या क्वार्क भोवती इलेक्ट्रॉन परिवलन, परिभ्रमण आणि कंपन या 3 गतींनी भ्रमण करीत असतात. आणि म्हणूनच आमच्या ऋषी मुनींनी सिद्धांत मांडला की शिव, भैरव आणि काली हे नृत्य करतात. साधारणतः अनेक पर्वत शिखरे ही शिवलिंगासारखीच दिसतात.
अवकाशात असलेले अनेक महाकाय प्रचंड तारे हे शिवलिंगाप्रमाणेच आहेत. प्लॅनेटरी नेब्युला किंवा एक्स्ट्रा गॅलेक्टिक नेब्युला यांचे जरी फोटो पाहिले तरी शिवलिंगाशी साधर्म्य असलेले आपल्याला दिसून येईल. अगदी आपली आकाशगंगा सुद्धा शिवलिंगाच्याच आकारासारखी दिसते. शाळुंकेसारख्या या आकाशगंगेचा व्यास हा जवळपास 1,00,000 प्रकाश वर्ष आहे, तर लिंगासारख्या मधल्या आकाराचा भाग हा जवळपास 10,000 प्रकाश वर्ष आहे. 1 प्रकाश वर्ष म्हणजे साधारण 480 अब्ज किलोमीटर होय. आणि म्हणून संपूर्ण ब्रह्मांड हीच शिवपिंडी आणि संपूर्ण ब्रह्मांडाभोवती प्रदक्षिणा घालणं शक्य नाही, म्हणूनच शिवपिंडी भोवती संपूर्ण प्रदक्षिणा घालत नाहीत. कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, अजमुख, शंभू, चंद, भव, भैरव, अत्री आणि अनसूया नंदन महर्षी दुर्वासा, महर्षी दधीचींचे पुत्र ऋषी पिप्पलाद, रामभक्त हनुमान, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज असे भगवान शिवांचे कितीतरी अवतार सांगितले जातात. ह्याच अवतारांची कथा आपण बघू ह्याच चॅनलवर पुढच्या भागामध्ये. शिवशंकरांचं हे वैज्ञानिक रूप कसं वाटलं हे कमेंट्समधून नक्की कळवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आमच्याबरोबर राहा, कारण आम्ही घेऊन येतोय असेच निरनिराळ्या विषयांवरचे व्हिडिओ. कसे वाटले ते नक्की कळवा. धन्यवाद.